विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज श्री क्षेत्र देवाची आळंदी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जगद्गुरू तुकाराम महाराज प्रतिष्ठान मोरोड यांच्या वतीनं कैलासवासी जगन्नाथरावजी सेंडगे पाटील यांचं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी होणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगू शकाल, कशा पद्धतीने तयारी करत आहात? आज आम्ही अलंकापुरामध्ये गुरुनाम गुरु कुंभार गुरुजींच्या संस्थेत मुद्दाम आलेलो आहोत. रात्री मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वडवणीहून डॉक्टर संजय मस्के पाटील, माझे स्नेही शिवाजीराव मस्के पाटील, दत्ताराव सवाशे आदी करून आम्ही गोविंदराव गोंडे इत्यादींना मुंबई येथे भेट देऊन महासंघाचा पाठिंबा आणि आपण जो प्रश्न विचारला आहे की आमचे वडील स्वर्गीय जगन्नाथराव शेंडगे पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ श्री क्षेत्र आळंदी येथे आम्ही एक व्यापक कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचा प्रयोजन हेतू सांगत असताना मी मुद्दाम नमूद करेन की कुंभार गुरुजींच्या संस्थेचा आणि आमचा अनन्य संबंध आहे. त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पूजनीय पंडित महाराज क्षीरसागर यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यात्म आणि वारकरी आघाडीच्या पुणे विभागीय अशा प्रकारच्या पदावर नियुक्ती झालेली आहे. आपण भाऊ ग्रामीण भागात कार्यक्रम करतो, एका दुसरा कीर्तनकार ग्रामीण भागात उपलब्ध होतो आणि मग आमच्या परिवारानं जगद्गुरू तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या सर्व विश्वस्तांनी एक निर्णय घेतला की आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण अलंकापुरात अर्थात माऊलींच्या दरबारात गुरुजींच्या सानिध्यात व्हावं आणि म्हणून ती तारीखही निश्चित झाली. 12 सप्टेंबर येथे आपल्याच या हॉलमध्ये या कार्यक्रमाला आदरणीय आमचे स्नेही पंडित महाराज क्षीरसागर यांच्या कीर्तनानं होईल. कीर्तनानंतर नवनिर्वाचित सर्वच ट्रस्टी विश्वस्त यांचा आम्ही सत्कार कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था, जगद्गुरू तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि मराठा महासंघाच्या वतीनं करत आहोत. यामागे एक व्यापक भूमिका आहे भाऊ. आपण पुणे विभागाच्या अध्यक्षपदावर आज विराजमान आहे. म्हणून या विभागामध्ये वारकरी संप्रदायाचं आपल्या आध्यात्मिक आघाडीचं काम जोमाने सुरू व्हावं म्हणून एक प्रेरणा म्हणून आपण या पुण्यस्मरणाच्या औचित्यानं हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय चैतन्य महाराज कबीर, आदरणीय पुरुषोत्तम दादा पाटील आदी करून सर्वच ज्ञानेश्वर महाराज संस्थानाशी संबंधित असलेले ज्ञानेश्वर वीर असतील, चंद्रकांत दादा चौधरी असतील, आदरणीय उमेश महाराज दसरथे असतील आणि हा पुरस्कारचाही कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या बीड जिल्ह्यात इथली मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी येऊ शकत नाही. अध्यात्म, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे यामध्ये आमचे आणि भाऊचे स्नेही संजय गुंडरे पाटील असतील, ज्ञानेश्वर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान अजितरावजी वडगावकर यांना मानपत्र देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुंबईहून आमचे अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी, पुणे विभागातून मराठा महासंघाचे सर्व सहकारी, आमचा नातलग परिवार, खरं तर मराठा महासंघ आणि जगद्गुरू तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि आपली संस्था हा आमचा एक परिवार आहे. त्याच्यासाठी विशेष कुणी आमंत्रित नाहीत. राजभाऊ वाघ असतील,
आधी करून हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष विभागीय विभागीय अध्यक्ष श्री हबप पंडित महाराज क्षीरसागर, आपण काय सांगू शकाल आणि कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करताल? रामकृष्ण हरी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्देव गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज हरिभक्त पारायण आमचे शेंडके साहेब यांचे जे पिताश्री आहेत श्री वैकुंठवासी जगन्नाथरावजी शेंडके पाटील साहेब यांचा 5वा पुण्यतिथी स्मरण सोहळा या ठिकाणी करायचं नक्की झालेलं आहे. याच्याशी या 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 कार्यक्रमाच्या बुडाशी असा एक विशेष मनोभाव आहे की आपला मराठा महासंघाचा आणि पुणे जिल्हा परिसरातील मराठा महासंघाचे कार्यकर्ते यांना या कार्यक्रमाचा लाभ भेटावा आणि त्याद्वारा एक उत्तेजन प्राप्त व्हावं अशा प्रकारची मनोकामना आहे. कुठल्या तरी प्रकाराने आपल्या मराठा महासंघाच्या कामाला बळकटी निर्माण व्हावी, चालना निर्माण व्हावी, यातला मूळ हेतू त्या दृष्टिकोनातूनच बीड जिल्ह्यातला कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी देवाची या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हरिभक्त पारायण श्री शेंडके साहेब म्हणजे बबरूवान शेंडके साहेब हे पूर्वीपासूनच अशा कार्याच्या चळवळीमध्ये अत्यंत म्हणजे अग्रगण्य अशा स्वरूपाचे असतात. त्यामध्येच हरिभक्त पारायण श्री महाराष्ट्र मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप हे अत्यंत प्रेरणा देणारं व्यक्तित्व असल्यामुळे त्या प्रेरणा देणाऱ्या व्यक्तित्वाचा यामध्ये थोडासा जे सल्ला आणि उपयोग होऊन तो कार्यक्रम बीड जिल्ह्यातून आळंदी पुणे जिल्ह्यामध्ये आला आणि संपूर्ण मराठा महासंघाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. मला आत्ताच थोड्या दिवसापूर्वी मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचं पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षपद दिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून या कार्यामध्ये रस घेणं मलाही अत्यंत उचित वाटतं आणि मलाही करणं जरुरीचं आहे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी 300 ते 400 लोक उपस्थित राहून हा कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. पुण्यतिथी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय प्रतिष्ठान आणि या वतीनं देण्यात येणारे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार आणि श्री संत ज्ञानोबाराय देवस्थान ट्रस्टचे जे नवनिर्वाचित आणि जुने ट्रस्टी अर्थात हरिभक्त पारायण निरंजननाथजी महाराज, पुरुषोत्तम महाराज पाटील, हरिभक्त पारायण कबीरजी महाराज, निलेश महाराज कबीरजी, हे सगळे एकत्रित त्यांचा परत या जगद्गुरु तुकोबाराय प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार करण्याचा मनोदय शेंडके साहेबाचा आहे. तो या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे. अर्थात आळंदी देवाची या ठिकाणी क्षेत्र असल्यामुळे आपल्या वाडवडिलांची पुण्यतिथी जर पितरांची पुण्यतिथी केली तर अधिकतम स्वरूपामध्ये पुण्य उपलब्धी होती. अशा प्रकारचा संत शास्त्र आणि वेद पुरावा त्याचा परिणाम आम्ही या ठिकाणी पुण्यतिथी आणि कार्य या दोन्ही गोष्टी 2-3 गोष्टी एकत्र करून या ठिकाणी हा कार्यक्रम करणार आहेत. त्या दिवशी सकाळी 9 ते 11 पर्यंत त्या पुण्यतिथी स्मरणाच्या निमित्ताने कीर्तन कार्यक्रम होणार आहे. त्या कीर्तनाला 200-300 लोक उपस्थित असणार आहेत. त्यानंतर सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम होईल, पुरस्कार सोहळा होईल आणि त्या पुरस्कार सोहळ्यानंतर जेवण साधारण 400 ते 500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलेली, सुग्रास सुंदर जेवण अशा प्रकारचं देऊन आळंदीतील महाराज मंडळी आणि बाहेरून आलेली जी पाहुणे मंडळी आहेत या सगळ्यांना उत्कृष्ट सुग्रास जेवण देण्याचं शेंडके साहेबांनी पूर्ण ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तो कार्यक्रम पूर्ण होणार आहे. मुंबईवरून दिलीपदादा जगताप हे येणार आहेत, त्यांच्याबरोबर 40-50 कार्यकर्ते येणार आहेत. पुणे चिंचवड परिसरातील सगळी कार्यकर्ती मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि माझी संबंधी मंडळी या ठिकाणी येऊन असा हा कार्यक्रम पूर्णतः अत्यंत सुंदर यशस्वी पार पाडणार आहोत आम्ही असा. आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश एवढाच आहे की मराठा महासंघाचं कार्य पुढे चालावं, पुढे ढकलावं, त्याला चालना मिळावी हे आहे. आणि आत्ता आज या ठिकाणी हे जे आम्ही एकत्रित आलेलो आहोत तर संघर्ष योद्धा आपले मनोज जरांगे पाटील
यांनी जो मुंबईला आझाद मैदानामध्ये मोर्चा नेलेला आहे आणि उपोषण सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा देणं हा आमचा एक म्हणजे किंबहुना हक्क म्हणण्यापेक्षा आमचं हे कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य तत्परतेनं आम्ही त्या उपोषणाला मोर्चाला पाठिंबा देतो आणि याद्वारे विनंतीही करतो सरकारला की त्यांनी ताबडतोब प्रयत्न करून कुठल्या काय जे प्रयत्न करावे लागतील ते करून या संपूर्ण समाजाला शांत करावं आणि सुव्यवस्थित उत्क्रांती होईल समाजाची अशा पद्धतीचं जे आरक्षण आहे ते द्यावं अशी आम्ही याद्वारे विनंतीही करतो. अशा 2 कारणांनी आज एकत्रित जमून आम्ही हा एक प्रचार याच दृष्टिकोनातून आम्ही हे आज बाईट देत आहोत. रामकृष्ण.